नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण सरकारच्या नव्या जी-आर बद्दल जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, शासनाने उर्वरित 75% पीक विमा मंजूर केला असून हा पीक विमा 13 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत आता उर्वरित शेतकऱ्यांना हा पीक विमा कधी मिळणार, तसेच काही प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहेत. तर आता शेतकरी मित्रांनो, शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधारकांनी दिलेल्या पूर्व माहितीनुसार प्रत्येक जिल्ह्यात पीक विम्याचे वाटप करण्यात येत आहे. मात्र तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला सोयाबीन, कापूस आणि मका या पिकासाठी 75% पीक विमा भरपाई मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला शासनाकडून हेक्टरी 24,000 ते 80,000 रुपयांपर्यंतचे अनुदान देखील दिले जाणार आहेत. मित्रांनो, सरकारने 75% पीक विम्यासाठी सुमारे 2,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून 35 लाख शेतकऱ्यांना 75% पीक विम्यासाठी पात्र आहेत. तर शेतकरी मित्रांनो, ज्याची माहिती तुम्हाला पुढे दिलेली, किती शेतकरी पात्र आहेत हे तुम्ही जाणून घेऊ शकतात. तर प्रत्येकी तुम्हाला एकूण किती कोटी रुपये मंजूर झालेले आहेत ते तुम्ही पुढे पाहू शकता. अमरावती जिल्ह्यात 8 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून पात्र शेतकरी 10.256 आहेत. लातूर जिल्ह्याला 2.44 कोटी 76 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून पात्र शेतकरी 2.19,535 आहेत. नागपूर जिल्ह्यात 52 कोटी 51 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून पात्र शेतकरी 66.422 आहेत. परभणी जिल्ह्यामध्ये 2.6 कोटी 11 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले असून पात्र शेतकरी 4.44,917 आहेत. तर शेतकरी मित्रांनो, जालना जिल्ह्यामध्ये 160 कोटी 48 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले असून पात्र शेतकरी 3.70 लाख आहेत. कोल्हापूर जिल्ह्याला 13,228 रुपये मंजूर करण्यात आलेले असून पात्र शेतकऱ्यांची संख्या अजून निश्चित नाही. अकोला जिल्ह्याला 57 कोटी 29 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले असून पात्र शेतकरी 1.77,293 आहेत.